डॉक्टर अभिजित राणे फ्रॉम मेडिस्पर्श डायबिटीज अँड स्पेशालिटी क्लिनिक. आज आपण डायबिटीज बद्दल जाणून घेऊया. डायबिटीज हा 3 प्रकारे असतो: टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज अँड जेस्टेशनल डायबिटीज. टाईप 2 डायबिटीज हा मोस्टली अनुवंशिक असतो, ज्याच्यात फॅमिली हिस्ट्री असते. टाईप 1 डायबिटीज हा अनुवंशिक नसतो. टाईप 1 डायबिटीज पेशंट युजली लीन आणि थिन असतात. हा यंग लोकांना जास्ती होतो. जेस्टेशनल डायबिटीज हा प्रेग्नन्सी रिलेटेड डायबिटीज असतो. डायबिटीज हा एक सायलेंट किलर आहे. त्याचे 3 बेसिक सिम्पटम्स आहेत: जास्ती तहान लागणे, जास्ती लघवी होणे आणि जास्ती भूक लागणे. पण काही लोकांना असतात, काही लोकांना नसतात. काही लोकांना लघवीच्या ठिकाणी खाज येते, काही लोकांचं वजन कमी होतं, म्हणून याला सायलेंट किलर असे म्हणतो. आता आपण जाणून घेऊया मॅनेज कसं करायचं. टाईप 2 डायबिटीजमध्ये बीटा सेल्स जे स्वादुपिंडूमध्ये असतात ते कमी असतात, त्याच्यामुळे इन्सुलिन सिक्रेशन होत नाही. मग त्या केसमध्ये गोळ्या काम करतात. टाईप 1 डायबिटीज स्वादुपिंडूमध्ये बीटा सेल्स नसतात, म्हणून इन्सुलिन सिक्रेट होत नाही, म्हणून हा इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज असतो. तर टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्सुलिन थेरपी लागते. टाईप 2 डायबिटीज हा गोळ्यांनी पण कंट्रोल करता येतो, पण लॉंग टर्म जर डायबिटीज असेल तर त्यांना पुढे इन्सुलिन गरज लागू शकते, ॲज बीटा सेल्स कमी होऊन जातात. जेस्टेशनल डायबिटीज हा प्रेग्नन्सी रिलेटेड डायबिटीज असल्यामुळे यांना काही वेळेस इन्सुलिन थेरपीची गरज लागते. आफ्टर डिलिव्हरी हा डायबिटीज चालला जातो. डायबिटीज हा लाईफस्टाईल डिसीज आहे. तो आजार आहे, पण याला लाईफस्टाईल चेंजेस लागतात. जसं की डाएटमध्ये कॅलरी इनटेक तुम्हाला काउंट करून खायला पाहिजे. ॲक्च्युली आपण जे खातो सकाळी, पोहे, उपमा, हे सगळं याच्यात कार्बोहायड्रेट कंटेंट जास्ती असतं, म्हणून याच्याने शुगर वाढते. आपण बेसिकली प्रोटीन कंटेंट वाढवायला पाहिजे. प्रोटीन जसं की मटकी, मूग, उसळ, चवळी, हरभरा असं बॉईल करून सॅलड खाल्लं, नाहीतर मूगचा डोसा, पनीर पराठा, अक्रोड, बदाम, बॉइल्ड एग असं खाल्लं तर आपल्याला डब्बापणा येतो, आपण कमी खातो, त्याच्याने शुगर पण कंट्रोल राहते. तर थोडे डायबिटीजचा डाएट हा फॉलो केल्याने आपण डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवता येतो. आणि एक्सरसाइज पण. आता एक्सरसाइजमध्ये युजली UKPDSच्या डेटानुसार 120 मिनटं आठवड्यातनं हे कंपल्सरी एक्सरसाइज करायला पाहिजे. पण तरी आपल्याला डाएटने जास्ती फरक पडतो. 80% पथ्य आणि 20% व्यायाम. जर कोणाला असा त्रास होत असेल तर तुम्ही मेडिस्पर्श डायबिटीज अँड स्पेशालिटी क्लिनिकमध्ये व्हिजिट देऊ शकता.